हरिओम. मी सुनंदा वीरा अरुण शास्त्री. मी माझा अनुभव तुम्हाला कथन करत आहे. मला थोडा धाप लागत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून मला हा त्रास सुरू झाला. मी तसंच अंगावर काढला आणि शेवटी मला ते सहनच होईना, म्हणून मी ट्रीटमेंट घेतली. तिथं 8 दिवस राहून तिथं सगळी ट्रीटमेंट ते घेतली आणि टुडे हे इको टेस्ट सगळं केलं माझ्या. आणि 8 दिवसांनी नंतर मी 8 महिन्याभराच्या गोळ्या घेऊन घरी आले. त्यांनी मला परत महिनाभराने बोलावलं होतं, पण मी गोळ्या औषधं सगळं घेतल्या. त्याच्यामुळं माझं सगळंच कमी झालं होतं. डायबिटीस कमी झाला, श्वास घेणं कमी झाला, दम लागणं पण कमी झाला होता. पण मी मग नंतर परत मला सुरू झालं, पण मी थोडं टाळमटाळी केली, तिकडं लक्षच दिलं नाही. परत मला त्रास सुरू झाला. औषधं गोळ्या ते संपल्या की औषध गोळ्या संपल्या, सगळं त्रास परत सहन झाला. मग मी विचार केला की चला आता आपण KEMला माझे जावई वल्लभ कार्लेकर म्हणून हृदय रक्तज्ञ आहे, त्यांना एकदा आपण दाखवून घेऊ म्हणून त्यांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली. आणि तिथं मुलाला घेऊन मी मुंबईला गेले. KEMमध्ये मुंबईला गेल्यावर त्यांनी माझी सगळी परत टेस्ट सगळ्या घेतल्या, फाईल पाहिली, टुडे ते कॅसेट पाहिली सगळी. आणि मला दवाखान्यात जायला त्यांनी केलं की चला तू ये त्या दवाखान्यात आणि आपण परत सगळ्या तिथं टेस्ट करू. त्यांनी माझ्या परत तिथं टेस्ट केल्या सगळ्या, त्याच्यातही माझे रिपोर्ट सगळे आले. तर काय झालं आता म्हणे की माझ्या मुलाला सांगितलं, त्यांनी मला नाही सांगितलं, एन्जिओग्राफी तर आपल्याला करावंच लागेल, ब्लॉकेज 80% ब्लॉकेज आहेत आणि जर जमलं तर त्याच्याबरोबर आपल्याला एन्जिओप्लास्टिक पण करावं लागेल, तर तशी तू तयारी कर. मग माझ्या मुलाने सगळी पैशाची याची तयारी केली, कारण आम्ही इथून जाताना काही एवढे पैसे ते घेऊन गेलेलो नव्हतो. मग पैशाची तयारी झाल्यावर त्याने मला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तर तिथलच्या सगळ्या डॉक्टरच्या टीमने विचारलं माझ्या हातात मी काय केलं होतं. माझ्या सद्गुरूचा म्हणजेच माझ्या बापाचा म्हणजेच माझ्या गुरुचा फोटो हातात ठेवलेला होता. तर त्याने विचारलं आत्या तुझ्याजवळ का आहे. तर म्हटलं राजा माझ्याजवळ फक्त माझ्या बापूचा फोटो आहे, तो माझ्या उशाशी ठेव, तो काही हे करू नको, तो मला काय हरकत नाही चालेल. त्याने माझ्या उशाशी माझ्या बापाचा फोटो ठेवला. तो फोटो ठेवला आणि त्यांचे का आपलं ट्रीटमेंट देणं सगळी सुरू झाली. एन्जिओग्राफीची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर तो मला आत्या एन्जिओग्राफीची पहिली जी ट्रीटमेंट आहे हाताच्या याची, मी तुझ्यावर त्याचा प्रयोग करतो. मग त्याने माझ्या हातातून ती तार घातलेली आणि त्यांचे एन्जिओग्राफीचे ट्रीटमेंट सुरू झाली असताना मी काय केलं, तो फोटो माझ्या उशाशी ठेवला आणि गुरुक्षेत्र मंत्र म्हणत राहिले. गुरुक्षेत्र म्हणत असताना इकडं ट्रीटमेंट सुरू होती आणि इकडं बापूची लीला सुरू झाली. त्या गुरुक्षेत्र मंत्राचा इतका लय माझ्या होते हे केला की मला म्हणजे फक्त बाकी काहीच दिसत नव्हतं. मला फक्त माझा बापू आहे आणि माझं बापूच मला माझा ट्रीटमेंट द्यायला लागलं एवढंच मला दिसत होतं, बाकी वल्लभ दिसतच नव्हता. वल्लभ म्हणजे माझा जावई. तर मग असं हे झालं, सुरू झालं ट्रीटमेंट, सगळं झालं. आणि नंतर 10-15 मिनटांनी त्यांना त्या स्क्रीनवर माझ्या हृदयावर एकही काळा ठिपका दिसला नाही. तो मला आत्या असं कसं काय झालं. सगळेजण त्याचे मित्र ते जिथं ते ऑपरेशन करताना जिकडे हे होते टीम होती, त्यांनी आश्चर्यचकित व्यक्त केलं. अरे म्हटलं माझा खरा डॉक्टर हाच आहे, हाच माझा बाप आहे, हाच माझा गुरु आहे, हाच माझा श्वास आहे. बापूशिवाय मला दुसरं काहीही नाही, त्यानेच सगळं हे केलेलं आहे. तो जर म्हणजे माझ्या हृदयातले ब्लॉक काढू शकतो तर आपल्या आयुष्यातले आलेले संकट तो का नाही काढू शकणार. मला कितीतरी संकट आलेले आहेत पण मी कधी घाबरले नाही, कारण बापूची ग्वाही होती की मी तुला कधीच टाकणार नाही. ही मी त्याचं हे लक्षात ठेवलेली. आणि आत्तापर्यंत माझे जे सगळं काही आता वयामानाने मला किंवा आपलं प्रारब्धाचे भोग कुठं जाणार आहेत ते तर होताच राहतात, पण बापूच्या ह्याच्याप्रमाणे मला त्याचे कमी होतात. त्याच्यामुळं माझा सगळं पूर्ण विश्वास बापूवर आहे. हरिओम बापू. मी अंबज्ञ आहे.